महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे माजी महापौर जयश्री पावडे आणि माजी उपमहापौर सतीश देशमुख यांनी आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. दरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का बसला असून भाजपमध्ये महानगरपालिकेच्या तोंडावर इनकमिंग सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टीचा असं आहे की राज्याचे महसूल मंत्री आणि माजी प्रांताध्यक्ष भाजपाचे श्री चंद्रशेखर बावनकुळे आज नांदेड मार्गे वसमतला त्यांची सभा आहे. लातूर आणि इतर ठिकाणी जाणार आहेत. ते नांदेड येत असताना मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख भेटी इथे त्यांनी घेतलेल्या आहेत. थोडक्यात त्यांनी महापालिकेच्या पूर्वतयारी संदर्भामध्ये काय अपेक्षित आहे याही बाबतीमध्ये सूचना केलेल्या आहेत आणि काही लोकांचे पक्षप्रवेश या ठिकाणी झालेत. आपण पाहिलं की माजी महापौर सतीश देशमुख, माजी महापौर आपले जयश्रीताई पावडे, सध्या आमचे पावडे यांची पत्नी, हे सर्व आज आणि इतरही पदाधिकारी विकी आहे आणि बाकी यांचा आज प्रवेश झालेला आहे. त्यामुळे भाजपमध्ये येणारी संख्या निश्चितच वाढत चाललेली आहे आणि याचा संकेत आहे की वातावरण हे भाजपला अनुकूल आहे. हाच विषय आहे. युतीबाबत काही चर्चा वगैरे झाली? युती शिवसेनेशी चर्चा करण्यासंदर्भामध्ये एक 5 लोकांची समिती यांनी गठीत केलेली आहे. ती समिती आणि त्यांचे 5 लोक जे त्यांनी नियुक्त केलेले आहेत यांची चर्चा आज उद्या अपेक्षित आहे. राष्ट्रवादी संदर्भामध्ये अद्याप वरून काही सूचना नाही आहेत किंवा त्यांच्याकडूनही विचारणा नाही आहे. म्हणजे हा सगळे निर्णय प्रदेश पातळीवर झालेले आहेत. भाजपा आणि शिवसेना आमच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेप्रमाणे आता जिल्ह्यात ही चर्चा आता सुरू झाली आहे. राष्ट्रवादी संदर्भामध्ये आज कुठे इन्स्ट्रक्शन्स आम्हाला प्राप्त नाही आहेत. भारतीय जनता पार्टीचा